रसिका हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आर.जे. श्रद्धा. अर्थातच वारली चित्रकले वर्जीची श्रद्धा अशी आर.जे. श्रद्धा. रसिको हो FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन्स ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनःपूर्वक स्वागत. ही एक नवी संकल्पना गेल्या काही वर्षापासून सुरू केलेली आहे, ज्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने 2 परदेशी भाषा शिकवल्या जातात आणि ह्या भाषा सर्व वयोगटांसाठी असून आपण कमीत कमी खर्चामध्ये आणि कुठल्याही वेळेत अगदी आपल्या पॉसिबिलिटीनुसार आपल्याला शक्य त्या वेळेत आपण ही भाषा शिकू शकतो. तर ह्या अनुषंगाने आपण नेहमीच विविध विद्यार्थी, शिक्षक आणि ह्या सर्व उपक्रमासाठी ज्यांचं तांत्रिक सहकार्य लाभलं आहे, अशा सगळ्यांशी आत्तापर्यंत गप्पा मारलेल्या आहेत. त्याच कार्यक्रमामध्ये आजच्या भागात आपल्याशी गप्पा मारायला सहभागी झालेले आहेत PCMC पब्लिक स्कूल कुदळवाडी पुणे इथे पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री विनायक खंडेराव जाधव सर. फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन ह्या संपूर्ण संकल्पनेविषयी त्यांना काय वाटतं नेमकं ते आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, अतिशय मनःपूर्वक स्वागत तुमचं. नमस्कार. तर तुम्ही शिक्षक म्हणून किती वर्षापासून कार्यरत आहात? थोडं तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल सर आम्हाला. मी मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये गेली 27 वर्ष कार्यरत आहे. पण ह्या कुदळवाडीच्या शाळेमध्ये मी आता एक 6 महिने झाले मी तिथं माझी ट्रान्सफर झालेली आहे. बरं. आता सध्याची शाळा कशी आहे? विद्यार्थी संख्या कशी आहे? आणि तुम्ही कोणकोणते विषय त्यांना शिकवता याबद्दल काय सांगाल? आमच्या शाळेमध्ये टोटल 1000 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. 1ली ते 8वी पर्यंत वर्ग आहेत. मी इयत्ता 6वी ते 8वी ह्या वर्गांना सर्व विषय शिकवत असतो. बरं. ज्यावेळेला तुम्हाला फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन याबद्दल समजलं, तेव्हा तुम्ही कुठल्या शाळेत होतात आणि हे ऐकून तुम्हाला काय वाटलं, की अशी एक संकल्पना आलेली आहे, तर ती किती फायद्याची आहे असं तुम्हाला वाटलं? हो, त्यावेळेला मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्याच बोराडेवाडी ह्या शाळेमध्ये होतो. बरं. त्यावेळेला शैलेश लेले त्या ठिकाणी आले होते. हं. आणि त्यावेळेला आमच्या मुख्याध्यापिका विमल साळवी मॅडम होत्या. त्यांचा मुलगा हं, हं. आणि सर हे क्लासमेट आहेत. ते त्यांना त्या शाळेवर घेऊन आलते. हं. आणि मी जेव्हा पहिल्यांदा त्यांनी सगळं सांगितलं याविषयी माहिती, हं. त्यावेळेला मी लगेच होकार दिला, की बरं. मी ही भाषा शिकवायला किंवा हा उपक्रम पुढे चालवायला तयार आहे असं. अच्छा. बरं. काय वाटतं तुम्हाला हे 2 परकीय ज्या भाषा आहेत, ह्या शिकल्याने विद्यार्थ्यांना काय फायदा होऊ शकतो? हां. या 2 परकीय भाषामध्ये म्हणजे मला किंवा मुलांना आवडणारी भाषा म्हणजे जर्मन भाषा आहे. ती भाषा शिकल्यामुळं मुलांना जागतिकीकरणाचे कुठेतरी दरवाजे खुले होतात ते. मुलं अब्रॉड काहीतरी पाहतात त्याच्यामुळं. आता जर्मन हा देश विज्ञान, तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रामध्ये खूप आघाडीवर आहे. हं. त्याचप्रमाणे ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड ह्या देशामध्ये सुद्धा जर्मन भाषा मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. हं. आणि त्या ठिकाणी हे जर भाषेमध्ये जर चांगलं स्किल असेल, तर विज्ञान आणि संशोधन क्षेत्रामध्ये खूप पुढं मुलांना व्हावे. बरं, बरं. पण हे जे ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपण विविध वयोगटातली व्यक्ती सुद्धा ही भाषा शिकू शकते. मग हा एक प्लस पॉइंट तुम्हाला वाटतो का? हो, हो. आता मला मुलं, आता आमचे शाळेतली मुलं आहेत. ती जर्मन भाषेमध्ये एवढा चांगला संवाद करतात. तो संवाद पाहिला ना शिक्षक सुद्धा म्हणतात, की आम्हाला पण ही भाषा शिकवायची. हं, हं. अगदी आमच्या शाळेचा वॉचमन आहे, तो सुद्धा म्हणला, की मला पण हा क्लास लावून द्या. बरं. म्हणजे एवढं म्हणजे त्याच्यामध्ये मुलांनी स्किल प्राप्त केलेलं आहे. वाह! क्या बात है! आणि खरोखरच अशा किती तुम्ही ओळखता असे किती विद्यार्थी व्यतिरिक्त काही लोकं आहेत का, की ज्यांनी म्हणजे मोठे माणसं, की ज्यांनी ह्या कोर्सला ॲडमिशन घेतलं आहे, असे काही तुमच्या डोळ्यासमोर आहेत का? आता नवीन शाळेमध्ये गेल्यापासून आता 2-3 शिक्षक आणि हे असे बाहेरचे स्टाफ आहे. तो म्हटला त्यांना आता ह्या वर्षी मी काय करणार पहिल्या लेव्हलला त्यांना हे करून घेणार आहे. आतापर्यंत काही कुणी केलेलं नाहीये. हं. पण आता इथून पुढं ते करतील. बरं. तुम्ही पूर्वीच्या शाळेमध्ये होतात तेव्हा हा कोर्स सुरू झाला आणि किती विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता आणि त्यांनी किती लेव्हल आत्तापर्यंत पार केलेले आहेत? लॉकडाऊनचा जो काळ होता त्याच्या शेवटच्या याच्यामध्ये आम्ही हा कोर्स शाळेमध्ये सुरू केला होता. त्या सुरुवातीच्या बॅचमध्ये जी 25 मुलं होती, ती 25 मुलांनी जवळ-जवळ 3ऱ्या लेव्हलपर्यंत ती गेली होती. हं. 3 लेव्हल त्यांनी चांगल्यापैकी कंप्लीट केल्या होत्या.
तुम्हाला आणि त्याच्यानंतरची आता एक 2 वर्षापूर्वीची एक बॅच होती. त्याच्यामध्ये 43 मुलं त्या परीक्षेला बसली होती फर्स्ट लेव्हलला आणि त्याच्यामधली जवळ 33 मुलं चांगल्या ह्याच्यामध्ये कंप्लीट केलं होतं आणि ती मुलं आता दुसऱ्या लेव्हल कंप्लीट करतायत. वाह! फारच छान. विद्यार्थ्यांचं ठीक आहे, की मुलांना उत्साह असतो, क्युरिओसिटी असते, की नवीन काहीतरी शिकून बघावं असं. पण हे जेव्हा घरी कळलं पालकांना, की अशा पद्धतीने कोर्स आपल्या शाळेमध्ये अवेलेबल आहे, तर त्यांचा कसा होता दृष्टिकोन ह्याकडे बघण्याचा? की त्यांनी पाठिंबा दिला, की काही पालकांनी विरोध केला? मग तुम्हाला कधी काही त्यामध्ये पालकांना समजून सांगावं लागलं का? की ह्या फॉरेन लँग्वेज शिकणं गरजेचं आहे वगैरे असं काही झालं का? सुरुवातीला पालकांना वाटायचं, की अशी विदेशी भाषा जर्मन त्याच्यामध्ये खूप अवघड असेल. हं. पण सुरुवातीला एक पालक मेळावा आम्ही घेतला होता. त्यावेळेला त्यांना सांगितलं, की "काही नाही, यांना फक्त प्राथमिक लेव्हललाच आपण देणार आहे. एकदम हार्ड काय असणार नाहीये आणि हं, सगळी तयारी करून घेतली जाते." आणि हे जे फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे, ह्या प्लॅटफॉर्मनी काय केलेलं आहे, सगळ्या याचे व्हिडिओ तयार केलेले आहेत. हिंदी, इंग्रजीमधून व्हिडिओ तयार केले आहेत आणि मुलांना काय केलंय त्याचं लॉग इन दिलंय, ॲक्सेस दिलेला आहे त्याचा. त्यामुळं मुलांना जर काही शंका आली, कशाबद्दल काही समजलं नाही, तर ते स्वतः मोबाईलवर लॉग इन करतात आणि व्हिडिओ पाहतात आणि स्वतःच शंकांचं निरसन करतात. आणि त्यामुळं सुरुवातीला जरी भीती असली, मुलांना पण भीती होती, की आपल्याला इंग्रजी भाषाच एवढी अवघड जातीये. पण त्या मानाने जर्मनी भाषा शिकताना काही प्रॉब्लेम आला नाही. मुलांनी खूप आनंदाने आणि ते स्वतःहून त्याच्यामध्ये हे केलं, स्किल घेतलं. वाह! बरं, बरं. तुम्ही स्वतः कधी ही भाषा शिकण्याचा प्रयत्न केला का? किंवा तुमच्या मनात असा विचार आला का, की आपण सुद्धा ही भाषा शिकायला पाहिजे? आता मुलांना जेव्हा गाईडन्स करताना जेवढं मुलांना शिकवतो ते त्याच्यापेक्षा जास्त शिकावं लागतं. म्हणजे हं. आपण आपलं जर काही येत असलं तरच आपण मुलांना शिकवू शकतो. बरोबर. मुलांना जेवढं शिकवायचंय हां. तेवढं मला अगोदर शिकावं लागतंच. मुलांनी जर एखादा वाक्य आलं किंवा एखादा टॉपिक दिला त्याच्यावर मग त्यांना त्याच्यावर जर्मन भाषेमध्ये काय याला बोलतात, हं, हे हं. सांगावं लागतं. त्यामुळे अभ्यास करता करताच भाषा शिकून होते. बरोबर. एकूणच शैलेश लेले सरांनी घेतलेला हा इनिशिएटिव्ह याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हा इनिशिएटिव्ह खूप छान आहे. हं. आणि मुलांचं जे प्राथमिक लेव्हलला जे वय असतं, असं काहीतरी नवीन शिकायचं. या ह्याच्यामध्ये ते हे एखाद्या परकीय भाषेची तोंडओळख झाली किंवा आता एक 4 लेव्हल जरी त्याच्या झाल्या, तर त्यांना पुढं खूप असं परकीय भाषेबद्दल किंवा नवीन काही शिकायचं असेल त्याबद्दल खूप ते कॉन्फिडंट राहतील. परकीय भाषा शिकण्यामुळं काय झालं, पोरांचा जो कॉन्फिडन्स आहे, हं, हं. तो खूप वाढलेला आहे. आता आम्ही ज्या आता शाळेमध्ये जी फक्त 20 मुलं बसवली होती, हां. त्याच्यामधल्या 18 मुलांनी ती पहिली लेव्हल क्रॅक केली आणि ती त्यांना असं हे होतं, सगळ्या मुलांमध्ये आपण ही भाषा शिकलेलो आहे आणि आपल्याला संवाद करता येतो, याच्यामध्ये बोलता येते. बाकीच्या मुलांना पण असं वाटतं, की आपण सुद्धा शिकावं. आता बाकीची मुलं सुद्धा म्हणतात ते पुन्हा दुसरं कधी हे करायचं आहे, आम्हाला पण फॉर्म भरायचा आहे, आम्हाला पण शिकायचंय. बरं. या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काही सांगावसं वाटतं का, की एखादा अविस्मरणीय अनुभव वगैरे, की ह्या कोर्सला ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्याच्या संदर्भात किंवा अजून काही वेगळं असं घडलं असेल, तर ते तुम्हाला आज इथे शेअर करावंसं वाटतं का? हां, मी जेव्हा बोराडेवाडी शाळेमध्ये मागच्या वर्षी जेव्हा याचा निकाल लागल्यानंतर एक कार्यक्रम ठेवला होता हं. आणि मग त्याच्यानंतर सकाळचे पत्रकार, लोकमतचे पत्रकार आले होते. त्याच्यानंतर साम टीव्ही, ई-टीव्ही मराठीचे पण चॅनलवाले आले होते. त्यांनी मुलांची मुलाखत घेतली, विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली, पालकांची पण मुलाखत घेतली. पालकांना कसं वाटतंय? हे सगळं घेतलं आणि हे पेपरमधली बातमी वाचून कोथरूड वरून एक गृहस्थ आले होते. हं. तर ते म्हणते कोणते असे शिक्षक आहेत, की महानगरपालिकेच्या शाळेमध्ये त्यांनी जर्मन भाषा शिकवतात ते. तर मग ते शाळेमध्ये आले होते, मला भेटले आणि ते म्हटले, की मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मी जर्मन भाषेचा ट्रान्सलेटर म्हणून तिथं काम करतोय. बरं. आणि जे जर्मनीला जाणारे कोण इंजिनिअर्स असतात आपले हो, किंवा हो. भारतामधले कर्मचारी असतात, त्यांना मी भाषेचं ज्ञान देण्याचं काम करत असतो म्हटले. हं, हं. तर मग ते आले होते. त्यांनी अशी पुस्तकं लिहिली होती. त्याच्यातलं एक पुस्तक मला भेट दिलं. बरं. हा प्रसंग माझ्यासाठी खूप अविस्मरणीय आहे. अरे की वाह! मी असं कधीच हे नाही केलं, की बातमी वाचून ती व्यक्ती इथं शाळा शोधत आली होती आणि माझी भेट घेतली आणि त्यांनी मला त्यांचं पुस्तक भेट दिलं. हे वाह! मला खूप या सगळ्यामध्ये अविस्मरणीय आहे. वाह, वाह, वाह!
नाही, खरोखरच तुमच्या कार्याची दखल तर घेतली गेलीच, पण तुम्हाला त्या उत्तम कार्याची पोचपावती सुद्धा मिळाली, असं सुद्धा काही म्हणायला हरकत नाही या प्रसंगानंतर. हो, हो. वाह! खूपच छान. तर सर, जाता-जाता आपल्या सगळ्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना तुम्हाला काही सल्ला द्यावासा वाटतो का? लहान मुलं असतात ना, एवढी क्षमता त्यांच्यामध्ये असते. त्यांना संधी द्यायची का त्या संधीचं ते सोनं करतात. हं. फक्त आपलं काम काय आहे संधी द्यायची. त्यांना कधीही आपण असं कमी लेखायचं नाही. त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवून त्यांना संधी प्राप्त करायची, संधी द्यायची, की त्याच्यामधून काही ना काहीतरी नवीन असं घडवतात, की सर्वांना चकित करून सोडतात. वाह! नक्कीच. खूप छान. एकूणच तुम्ही जे काही तुमचं मनोगत आज इथे व्यक्त केलं, त्यावरून लक्षात आलं, की आपली फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी या परकीय भाषांचा उपयोग करून घेत आहेत. आपल्या प्रगतीसाठी त्या भाषा शिकतायत. तर फक्त विद्यार्थीच नाही, तर इतर वयोगटातल्या व्यक्तींनासुद्धा याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. आणि नक्कीच आपल्यासारख्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सुद्धा हा कोर्स इतक्या छान पद्धतीने रन होतो आहे आणि याची दखल विविध स्तरावरती घेतली जाते हे सगळं आज तुमच्या बोलण्यातून प्रकर्षाने जाणवलं. आज तुम्ही वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी संवाद साधला. त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद आणि ह्या पुढील सगळ्या वाटचालीसाठी अतिशय मनःपूर्वक शुभेच्छा देते आणि आत्तापुरतं इथेच थांबते. धन्यवाद. धन्यवाद. तर मंडळी, फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन्स ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण PCMC पब्लिक स्कूल कुदळवाडी पुणे या शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेले विनायक जाधव यांच्याशी संवाद साधला. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.